श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आज ना मी रव्याचे इथं उत्तप्पा करणार होते. तर रोज कसं लेकरांना सकाळी एकदा भाजी-पोळी खाते ती, मग दुपारी काहीतरी करावंच लागतं आणि वरण-भात रोज कसं करावं? त्याच्यामुळे मग मी म्हणलं आता ती म्हणली होती मला इडली कर, पण इडली काय एका दिवसात होत नाही ना. तर आणि आता ते पॅकेटचं नको म्हणायत ना आणायला. माझ्याकडे ते पॅकेजचं मी एकदा आणलं होतं, पण याने नको म्हणले आता पॅकेजचं नको आणू. असंच इडलीला काही सोपं असते भिजू घालायला. पण तेच आता तिला म्हणलं असंच करते मी, रव्याचे करते सिंपल तुला उत्तप्पा. एरवीला मी मिक्स पूर्ण करते. म्हणजे नाचणीचं पीठ, गव्हाचं, ज्वारीचं, बेसन पीठ असं आणि हे रवा असं थोडं मिक्स करून टाकलं ना त्यात, तर ते असे पौष्टिक होतात उत्तप्पा किंवा आप्पे काही पण म्हणा. तशी पण मी एखाद्या दिवशी तुमच्यासोबत ती रेसिपी शेअर करेल. तर आज आज सिंपलच बनवलं ते. पण आता असं काय केलं की मग माझं पण दुपारचा नाश्ता हेच असते, कारण एकटी ती खात नाही, त्यासोबत मला पण खावाच लागतं आणि याच्यासोबत तिला म्हणजे काही जरी असं केलं ना त्यासोबत दही लागते. तर चला मग दुपारी तर मी असंच मेनू होता आणि ह्या वाल्या तव्यावर पण हे सगळं येते बरं का, कारण मी करायला पण सोपं असते आणि खायला पण सोपं असते. तर चला व्हिडिओला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ सर्वांना. बाय.